जी, मैं ये कहना चाहूँगी, मैं मुमताज़ शेख प्रभाग 8 की उम्मीदवार हूँ राष्ट्रवादी से, जो चपरासीपुरा। तो मैं ये बोलना चाहूँगी, ये आ रही है ना आवाज़? ठीक है, माइक चल रहा है। हाँ, देखिए विकास नहीं है यहाँ पे, इतने सालों से मैंने देखा विकास कहीं भी नहीं है। नालियों की प्रॉब्लम है, रास्तों की प्रॉब्लम है, वाचनालय की प्रॉब्लम है, लाइब्रेरी नहीं है, गंदगी बहुत है, कचरे की गाड़ी नहीं आती है यहाँ पे। कचरे वो उठाते हैं, नालियाँ साफ़ करते हैं, वो भी 3-3 महीने में, 4-4 महीने में, जो भी करते हैं, बट वो लेके नहीं जाते हैं, वो वहीं छोड़ के चले जाते हैं। तो वो जो लोग परेशान हो जाते हैं, जो हमारे रेसिडेंट रहीवासी है जो एरिया के, वही बेचारे उसको उठाते हैं, वही साफ़ करते हैं। तो कहाँ है जो है ऊपर अभी नगर सेवक, जो भी लोग हैं करने वाले, ये उनका काम है नगर की सेवा करना, हमारी सेवा करना, तो वो नहीं करते हैं। तो इसलिए अब मैं चाहती हूँ कि आप लोगों से मेरी ये अपील है कि सपोर्ट करिए हमें, हम करना चाहते हैं। हम रास्ते करेंगे, ठीक करेंगे, वाचनालय बनाएंगे, लाइब्रेरी बनाएंगे। बच्चों को पढ़ाई के लिए है नहीं लाइब्रेरी, उन्हें कहीं कहीं जाना पड़ता है, वो उसकी उनको प्रॉब्लम है। नालियों की सबसे ज़्यादा प्रॉब्लम है, हाइजीन नहीं है बिल्कुल भी, जिसमें महिलाओं को प्रॉब्लम होती है, छोटे बच्चों को प्रॉब्लम होती है, हेल्थ वाइज नहीं है कुछ भी। तो वो हम ठीक करना चाहेंगे, हमारे नगर का परिवर्तन करना चाहेंगे, विकास करना चाहेंगे अमरावती शहर का। तो लोगों से मेरी अपील है कि सोच समझ के आप देखिए, चुनिए, कौन काम करता है उस पर ध्यान दीजिए। तो मेरी लोगों से ये अपील है कि प्लीज़ आप घड़ी को वोट कीजिए, घड़ी को मतदान कीजिए। जितने हमारे पैनल में हैं चारों लोग और जितने राष्ट्रवादी से लड़ रहे हैं 85 जो उम्मीदवार हैं, उन सबको आप घड़ी को चुनकर लाइए, तो हम और कुछ कर पाएंगे आप लोगों के लिए। जो अभी तक नहीं हुआ है वो अब होगा, क्योंकि हम लोग करने के इच्छुक हैं। हम कहीं चेहरा नहीं छुपाने वाले, हम यहीं हैं आप लोगों के सामने। तो प्लीज़ आप घड़ी को मतदान कीजिए, जितने लोग हैं हमारा पैनल चुन कर लाइए, आप सपोर्ट करिए हमें, सारे राष्ट्रवादी को सपोर्ट करिए, घड़ी को सपोर्ट करिए। गेल्या 10 वर्षापासून तर नगरामध्ये काय विकास झालेला नाही. आता याच्या आधी काँग्रेसचा पॅनल होता, सत्ता काँग्रेसची होती. इलेक्शन आले डोक्यावर तर लोक रस्त्यावर निघतात. जे नगरसेवक आता विद्यमान नगरसेवक जे माजी नगरसेवक झाले, आता 4 वर्षापासून तर इथं शासनाचा राज सुरू आहे. कामाची कुठेही नाही आहे. नाले, रस्ते, लाईट, स्वच्छता, ते मूलभूत सुविधा असते. नाली, रस्ते आणि रोड आणि पाणीची व्यवस्था 2-2, 3-3 दिवस इथं नळ येत नाही. तरी इंटरनेटमध्ये नळ येते, एक दिवस येते, दुसऱ्या दिवस ब्रेक राहते मॅडम त्याचा. मग त्या तिसऱ्या नंतर कधी कधी असं होते महिन्यामध्ये फक्त 10 दिवस पाणी पुरवठा शहरामध्ये होतो आणि आमच्या प्रभागामध्ये होतो. स्वच्छता जर आपण घेतला तर नाली काढते, ते नालीचा कचरा जे असते ते बाहेर ठेवतात. आम्ही त्यांना विचारतोय उचलून घ्या हाती, तर ते उचलत नाही. ते सुकणार, मग ते नेणार, म्हणजे 4-5 दिवस त्यामध्ये ते टाईम पिरियड जातात. अर्धा कचरा नालीमध्ये जातात, अर्धा कचरा जे ते उचलून नेतात. आणि आमच्या जे विरोधात जे नगरसेवक आहे, इथं आता काय इलेक्शन झालं नाही. हे प्रभाग क्रमांक 8 जे झालं आहे ते यूपी पॅटर्न झालेलं आहे. इथं रंगदारी चालत आहे. इथं लोक पैशाचा याचा भरमसाठ धुंगाळ इथं चालू आहे. तर लोक जागरूक झालेले आहे. यावेळेस त्यांना परिवर्तन हवं आहे आणि परिवर्तनच्या वाटेवर यावेळेस सर्व लोक आहे. इथची जे काही संख्या आहे 26,000 मतदार आहे, इथं मतदाता आहेत प्रभागामध्ये, जोग स्टेडियम चपरासीपुरामध्ये. तर त्यांचा निर्णय काय, यावेळेस राष्ट्रवादी घडी अजितदादा पवारचा पॅनल पूर्ण शहरामध्ये बहुमताने निवडून येणार आहे. आणि यावेळेस अमरावतीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून जे 4 नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांचा त्यामधून एक महापौर याच्यातून बनणार आहे, याची गवाही दादानेही दिली आहे. काल सभेत दादाने सांगितलं आहे. आणि शहराचा विकास झाला आहे, तर शहरामध्ये भरपूरसे काम जे आहे ते मंजूर झालेले आहे. आचारसंहितामध्ये ते स्थगिती आहे, त्यांना आचारसंहितेनंतर नक्कीच ते पूर्ण होईल. आणि आमच्याकडे 2 आमदार आमच्याकडे आहे, संजूभाऊ खोडके आहे, सुलभाताई खोडके, आणि युवा नेतृत्व आमच्याजवळ यशभाऊ आहे. आणि आमच्या पॅनलमध्ये जॉईंट कमिशनर असलेले आमचे सहकारी रामजी चव्हाण आहे, सुहासिनी अंबादास जावरे आहे आणि स्वाती निगम आहे, जे अल्पमय मतानं पडलेले आहे. आणि माझी माहीत सुद्धा जे कॉन्टेस्ट आहे. आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. लोक इच्छुक आहे. 15 तारखेची लोक वाट पाहत आहे. ज्या वेळेस 7:30 वाजून 15 तारखेला लोक आमच्या बाजूने उभे, आणि 16 तारखेला तुम्हाला या प्रभागातून घड्याळ 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 हे 4ही उमेदवार निवडून यांनी आम्ही तुम्हाला गावतो. काय सांगाल तुम्ही? मी राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडी या चिन्हावर मी उभा आहे. माझ्यासोबत
इथल्या ज्येष्ठ नागरिक आणि अंबादास जावरे यांच्या पत्नी सुहासिनी जावरे मॅडम उभे आहेत. त्यानंतर स्वाती सचिन निकम उभे आहेत. मुमताज शेख आपले केबलवाले राजा भैया यांच्या पत्नी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं धोरण असं आहे, त्याचे उद्देश असे आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं राष्ट्रवादी पक्षाचं पहिल्यापासूनचं धोरण राहिलं आहे. म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत आहेत. मागच्या नगरपालिकेमध्ये पण आणि या महानगरामध्ये कालच आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी सांगितलं की नागपूरनंतर जर कोणतं मोठं शहर असेल तर ते अमरावती हे मोठं शहर आहे. याचा विकास करण्याचं आम्ही निश्चय केलेला आहे. इथले ज्या मूलभूत समस्या आहेत, पाणी, कचरा, रस्ते, रोड, झाडं आणि विशेष म्हणजे शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे, रोटी, कपडा, मकानचे आणि नोकरीचा जे समस्या आहे युवकांची, ही समस्या आम्ही सोडू असं आश्वासन देऊन इथून गेलेले आहे आणि त्यांचे आम्ही अनुयायी आहोत, त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. गेल्या 25 वर्षापासून जे नगरसेवक निवडून दिले, गेल्या 15 दिवसापासून आम्ही वार्डात, घराघरात, गल्लीत फिरतो चारही उमेदवार. तर आम्हाला तिथे कचऱ्याच्या नाल्या भरल्या, तिथे रोगराईची समस्या निर्माण झाली आहे, ते दूर करण्याचा आम्ही नवीन उमेदवार आहोत. आमची प्रभाग 8च्या सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की एकदा आम्हाला तुम्ही संधी द्या आणि आम्ही तुमच्या घराघरात येऊन हे काम करू. यापूर्वी पण अंबादासजी जावरे, राजाभाई केबलवाले, सचिन भाऊ निकम आणि आम्ही सतत या वार्डाचा विकास कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शहरवासियांना सांगतो की आम्हाला मोठ्या संख्येनं घडी या चिन्हावर 15 तारखेला बटन दाबून आम्हाला मोठ्या संख्येनं तुम्ही आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाचं ऋण आम्ही फेडल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही तुम्हाला जाहीर ग्वाही देतो. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. काय सांगाल की अमरावती महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे? या दोन मत नाही की अमरावती महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता राहणार आहे आणि ज्या हिशोबाने आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके हे जे काम करत आहे आणि आमच्यासोबत युवा नेताही आहे यश खोडके, ज्याप्रमाणे ते नागरिकाचे प्रश्न सोडवतात, आम्हाला निश्चित माहीत आहे की यावेळेस जे राष्ट्रवादीची सत्ता अमरावती महानगरपालिका त्याचा झेंडा फडकणार आहे.